जर तुम्हाला बाजरीच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या करायच्या असतील तर त्यासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं। त्यानंतर हे पातेलं गॅसवर ठेवायचं आणि गुळाचं पाणी करून घ्यायचं। पाक करायचं नाही, फक्त गूळ विरघळेपर्यंतच पाणी गरम करून घ्यायचं। त्यानंतर पाणी थंड करून घ्यायचं। गुळाचं पाणी थंड झालं की एका ताटामध्ये गाळून घ्यायचं। गाळून घेतल्यामुळे त्यामधील कचरा निघून जातो। त्यानंतर या गुळाच्या पाण्यामध्ये 2 वाटी बाजरीचं पीठ घालायचं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा घालायचा, 1 चमचा भरून वेलची पावडर घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। पिठाचा छान घट्ट गोळा करायचा। आपण भाकर थापतो ना त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। या कापण्याची सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे, नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पीठ घट्टसर मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याची भाकर लाटायची किंवा थापायची, पण थापण्यापेक्षा लाटली ना भाकर तर सोपी जाते। भाकर अर्धवट लाटून झाल्यानंतर त्यावरती तीळ पसरून घ्यायचे, हाताने दाबून घ्यायचे आणि थोडेसे बेलण्याने पुन्हा एकदा भाकर लाटून घ्यायची। ही भाकर जाडसर लाटून घ्यायची, त्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात। भाकर लाटून झाल्यानंतर कापण्या कट करून घ्यायच्या। कापण्या कट करताना तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या कट करू शकता। सर्व कापण्या कट करून झाल्यानंतर तळून घ्यायच्या। कापण्या तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर तेलामध्ये कापण्या सावकाश सोडायच्या। कापण्या तळताना आलटून पलटून छान सोनेरी रंगावर कापण्या तळून घ्यायच्या। बाजरीच्या कापण्या ही एक पारंपरिक रेसिपी आहे। या कापण्या आषाढी एकादशीनिमित्त केल्या जातात आणि अशाही पावसाळ्यामध्ये खायला बाजरीच्या कापण्या पौष्टिक असतात। त्यामुळे अशाच बाजरीच्या कापण्या नक्की करून खा आणि मुलांनाही खाऊ घाला। या बाजरीच्या कापण्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खायला चांगले असतात। इथे माझ्या सर्व कापण्या तळून झाल्यात आणि बघू शकता कापण्या किती छान खुसखुशीत झाल्यात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।